तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. हे जे तुम्हाला अंडे दिसून राहिलेत ना, हे 2 2 2 6 अंडे 7 हे जे अंडे आहेत ना, हे बदकाचे अंडे व्हाईट पिकिंगचे आणि हे राजहंसचे अंडे. आज मला कॅन्डलिंग करायची, कारण की आज 4 दिवस झालेत बरं काय बदकाचे अंडे टाकून. कारण की बघा 20 तारखेला टाकले होते आणि जस्ट आता हे अंडे कालच टाकले, 21 तारखेला टाकलेले आहेत. याच्यात पाहावं लागेल काय झालं काय नाही. आणि इथं आहेत खरे अंडे, हे टर्कीचे आहेत, भारत दादाचे. त्याला द्यावं लागते ना आता, काय माहीत कधी नेतो तो. आणि बाकी मग हे राजहंसचे बघा, हे मोठले. आज मला कॅन्डलिंग करून बघायची की बाबा किती याच्यात काय अंडे वगैरे नाही का पिल्लं झालेत काय नाही. कारण की मग गंदे अंडेला खाली ठेवायला. हे सगळे गंदे अंडे आहेत राजहंसचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही किती अंडे आहेत बघा. 3 3 6 3 9 10 13 16 अंडे आहेत. तर राजहंसचे खराब. लाईट नव्हती 3 दिवस, 16 अंडे खराब झाले. अवघडे. चल जाऊन द्या, पिल्लं पण घ्यावं लागते बाहेर. इथं बसले जात आरामशीर. चो 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 लावली नसती. आधी मी अंड्याची कॅन्डलिंग करतो, अजून थोड्या वेळाने चहा वगैरे पिऊन झाला का मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट शेळ्यांकडे. चला आपले रोजचे सकाळचे काम उरकून घेऊ. घास टाकतो मी आता शेळ्यांना, तस मोकळा करून घेतो. होती तर गेले गेले गप्पा गप्पा खात्यात. काल तसंच झालं, पप्पांनी टाकला ना, मोकळा नव्हता केला, तीच जाऊन मोकळा केला तर शेळ्यांनी अर्धा घास खाऊन घेतला होता. ओके चलो अभि. अरे बाबा येऊन द्या ना, या दोघांना बी पवायला. शेळ्यांना टाकला आता घास. एक शेळी तिकडेच राहिली, बाबा तिला सोडून राहिलेत. काय झालं, तिने दावच घेतलं होतं काल, तोडून लय बारीक दावानी बांधलं होतं तिला. आता बाबांनी नवं दावं टाकलंय, तोरी आपण खाऊन घेते. आणि ती आली का लय मारामारी करीन. कुठं आहे काय माहिती. गाभण शेळी काल एक ढेंडळली होती, तिला बी औषध पाजलं बरं का, झाली ती बरी. पण ती गाभण कुठं गेली गड्या. इथं बोकड आहे. कुठे गेली ती गाभण. गाभण ही वाटतं, हा हीच 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 खाऊ राहिली घास आता मस्त आहे ना. पांढरा पांढरा चीक निघायला लागलाय बरं का कासातून. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा आहे ना, आता ती किती दिवसात येईन असं वाटतं मला. किती दिवसात येईल, महिना लागतो का 1.25 महिना लागतो का 15 दिवस लागते. कास पण आता थोडी सोडली तिने, तिला आता औषध चालू करावं लागणार आहे. बघावं लागेल ती किती दिवस येतील किती दिवसात नाही. चित्त वाटलं किती दिवसात येत असते शेळ्या. हा भाई 15 दिवसात. तिकडं खा, पळा पळा, ते खा नंतर सोडीन तुम्हाला. पळा पळा तिकडं. तेव्हा ती खाऊन द्या ना कोणाला जात. एकटीच मालकीन झाली लगेच. जे मी तुम्हाला 2-3 दिवसापासून म्हणत होतो ना, आपली राजहंस अंड्यावर येणार लवकरात लवकर. फायनली ती अंड्यावर आलेली. आता इतका आनंद झालाय, काय विषय नाही करायचा वगैरे. अंडा द्यायला बसलेली ती. आणि हे जे काय यो बघा इथं काय भांडणं करते, त्याच्यामुळे ना 2 नर तिच्या पाशी संरक्षणाला बसलेत. आता मी काय तिकडे जात नाही बरं का, कारण की ते आत्ता नवीन बसली, तिने अंडा दिलं. मी जर गेलो तर मग काय टेन्शन नाही, पण आत्ता गेलो उठली ना लय पस्तावा होईल मला. त्याच्यामुळे आत्ताच हे नाही करणार. माझ्या मते मी आहे ना मशीनमध्ये नाही काढणार तिच्या, आणि तिच्या खालीच ठेवणार आहे. बघू काय होतंय काय नाही. इकडं मग फक्त सगळे अंडे देऊन झाले की इकडं आणून उचलून तिला मांडावं लागेल. आणि तिच्यावर जाळी बी काहीतरी डालगं बिलगं काहीतरी ठेवावं लागेल. तिला खायला तिथं सगळं तिथं सगळी सोय करू. पण आता फायनली ती आलेली आहे दुसऱ्यांदा अंड्यावर. मागच्या वेळेस माझ्या मते ऑक्टोबरला आली ती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4-5 खाद्यामुळे ती लवकर आली असं वाटतंय मला. ओके काय टेन्शन नाही. आता किती अंडे देते किती नाही. मागतोय 4 अंडे दिले होते, आता बघ किती देते किती नाही दिला, कारण खाद्य चालू करावं लागेल आता. त्या बघा या बी मला आरडू राहिलेत आता. चला काल जे राहिलं होतं ना तिकडे केली बाबांनी मोटर चालू. आजीचा आणि आमचा प्लॅन झाला आहे की बाबा आता आहे ना आपला गहू निघला का आपल्याला आहे ना कोथिंबीर करायची, थोडा म्हणजे करून बघायची की बाबा काय होतंय काय नाही. आपण याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात नाही केली, कमीत कमी आपल्याला आहे ना लईत लई तरी 4-5 गुंठे करायची आहे. एवढी कधी केलेली नाही आपण, लईत लई केलेली आहे तर 5-6 वाफे आजीच करायच्या आधी.
बघू आता उन्हाळ्यात जास्त भाव असतो, काय होतंय काय नाही. आजीने मारलाय सडा इथं. आता मी येतो खाली जाऊन बाबाकडं, कितीक झालंय कितीक नाही. परत मला पिल्लांना आहे ना खुरडं पण करायचंय. त्यांना आहे ना आता तिकडे कोंडायला जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं. आणि इथं बी आत आहे ना लईच घाण करते ते, इतका कल्ला करते रात्री झोप येत नाही. त्याच्यामुळे तिकडे कोंडायला त्यांना जाग करावं लागेल लवकरच. चला लय काम आहेत आज, झाले पाहिजेत फक्त सगळे. आता पाणी सोडलंय बाबांनी. बाबा एक खुश खबर आहे, राजहंस बसली अंडे द्यायला. आता पाणी सोडलंय मस्त पैकी. करावं लागेल काय नाही, तिला सगळे अंडे बिंडे देऊन द्या. तिलाच तिचे अंडे काढायला ठेवणार आहे आपण. आणि तिला मस्त पैकी खाद्य तिच्याच जागेवर न्यायचं. फक्त तिला आहे ना सगळे अंडे दिले का हे करू. काय ते डिंगरे डिंगऱ्या तिकडं फुटलं काय नाही होईल. आपल्याला आत्ता माझ्या डोक्यात आलं कोथिंबीरचं लावायचं. कोथिंबीर लावायची 4-5 गुंठ्यात. एवढा 4-5 गुंठे म्हणजे असं एवढा पट्टा. जेवढा घास आहे ना आपला आणि तिकडे मका आहे ना एवढा गुंठा. गुंठा म्हणतो 4-5 गुंठे. म्हणजे पिंपळाची जे एवढं येईल ना, पिंपळाच्या पुढून याचे एवढं अख्खं कोथिंबीरचं बघायचं आहे करून काय होतंय काय नाही. आणि ते अंड्यावर बसली, एक चांगलं बी झालं आपल्याला. तिने जरी पिल्लं काढले नाही काढले ते भविष्याची गोष्ट आहे, काय होतंय काय नाही. म्हणजे आपले व्हाईट पिकिंगचे वस्तू आहेत ना तिच्या खाली आपल्याला आरामशीर सोडता येते ओके मध्ये एकदम. ते पण लय भारी काम झालं. म्हणजे त्याची तंतनच मिळताना आपल्याला घेऊन फिरायची, लय भारी काम होईल. आणि मोठेपणी ती मारायची पण नाही. अंड दिलंय का नाही दिलंय, उठली बरं ती तिथून काहीतरी चाफू राहिली, बसली परत. नाही दिलं वाटतंय अजून. चला आता घेतला चिंचेचा पाला. राजू दादांनी दिला. हळूच बसा. भाऊ आता घेतलाय चिंचेचा पाला. बाबा पण बसलेत मस्त पैकी वर. ते काय झालं, राजू दादांनी चिंच जोडीत होता ना, ते फांद्या आडव्यात होत्या, ते काढल्यात थोड्या खालच्या. आता मस्त शेळ्यांचं विभागन ओके मध्ये. जसं मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं खुरडं बनवायचं, आज वेळच भेटला नाही. पण जाऊ द्या, बनवू आता उद्या. घास घेऊ का आपण, आता घास कापायचा, शेळ्यान ते कोंडून टाकायचं. आता झालं काम. याच्यात पाणी आलं गाड्या आज. याच्यात कस काय पाणी आलं होय, याच्यात कस काय आलं. हा का, बर कुठे विळा लयच पडला गाडी चालचा, लयच घास पडलाय. चला घेऊ का आपण. पण तीच झोपली, बाबाला येड्यावानी करतोय गोल्या आता.